अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार शिरसगाव कसबा पोलिसांनी 18 डिसेंबर 2025 रोजी बोदर टी पॉइंट येथे नाकाबंदी करून गुटख्याची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. मध्य प्रदेशातून करसगावच्या दिशेने येणाऱ्या एका वॅगनर कार मधून MH27 DU 9673 क्रमांकाच्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. पोलिसांनी शेख तौफिक शेख रफिक वय 25 वर्ष राहणार सौदागरपुरा करसगाव याला ताब्यात घेतले आहे. विविध कंपन्यांचे पान मसाला व तंबाखू किंमत 3,34,750 रुपये, वॅगनर कार किंमत 5 लाख रुपये आणि मोबाईल असा एकूण 8,44,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा साठा बहिरम यात्रेमध्ये विक्री करण्यासाठी आणला असल्याचे तपासात समोर आले असून तो अब्दुल्ला हुसेन राहणार करसगाव याच्या मालकीचा असल्याचे समजते. अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शिरसगाव कसबा पोलिसांनी केली आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.